नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर दत्तात्रय शिंदे, सहयोगी प्राध्यापक भूगोलशास्त्र विभाग, आदर्श कॉलेज विटा. आज आपण या ठिकाणी पर्यटन व्यवसायातील रोजगाराच्या संधी ह्या पाहणार आहोत. सर्वप्रथम पर्यटन व्यवसायातून रोजगाराच्या संधी मिळवण्यासाठी कोणते गुण आवश्यक आहेत त्याची आपण माहिती बघणार आहोत. सर्वप्रथम या क्षेत्रामध्ये यशस्वी होण्यासाठी फिरण्याची आवड असायला हवी. तसेच संवाद कौशल्य उत्तम असणे, बोलका स्वभाव असणे आणि 2पेक्षा अधिक भाषेवरती जर प्रभुत्व असेल तर निश्चितच त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. काही परदेशी भाषा आत्मसात असल्यास ती खूप फायद्याची ठरते. याबरोबरच भौगोलिक प्रदेशांची उत्तम जाण ही असायलाच हवी. तसेच सहकार्यावरती आणि प्रतिकूल परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य असेल तर लोकांमध्ये पटकन एकरूप होणे सोपे जाते आणि सामाजिक नीतिनियमांचा आणि परंपरांचा आदर करणेसुद्धा याच्यामध्ये खूप गरजेचे असते. त्याचबरोबर त्या देशाचा इतिहास, कला आदींची जर प्राथमिक माहिती असेल तर निश्चितच त्याचा एक चांगला फायदा होऊ शकतो. पर्यटनाच्या माध्यमातून आपण कोणत्या विभागात काम करू शकतो याचा जर विचार केला तर आपल्याला सांगता येतं की निवास, वाहतूक, अन्न, समारंभ, साहसी पर्यटन आदी सेवा देणारे हे क्षेत्र आहे. आपल्या आवडीनिवडीनुसार यातील अनेक विभागामध्ये आपल्याला काम करता येऊ शकतं. आपण जर पर्यटनाच्या माध्यमातून जर संधीचा विचार केला तर आपल्या लक्षात येतं की स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून पर्यटन विभागामध्ये नोकरीच्या संधी मिळू शकतात. पर्यटन संचालनालयाच्या माध्यमातून सुद्धा अनेक पदे भरली जातात. सरकारी नोकरीमध्ये येण्यासाठी मात्र या विषयातील पदवी प्राप्त असणे गरजेचे आहे. तसेच अनेक परदेशी कंपन्यातही आपल्याला या पर्यटनाच्या माध्यमातून चांगली संधी उपलब्ध होऊ शकते. अनेक विमानसेवा प्रदान करणाऱ्या कंपन्यांना या क्षेत्रातील कुशल मनुष्यबळाची आवश्यकता असते. खाजगी समूहामध्ये व्यवस्थापन आणि आदी बाबीसाठी उत्तम वेतनसुद्धा मिळू शकते. नोकरीच्या संधींचा जर विचार केला तर कौशल्यानुसार सरकारी आणि खाजगी क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या नोकरीच्या संधी ह्या मिळू शकतात. त्यामध्ये माहिती सहाय्यक म्हणजे इन्फॉर्मेशन असिस्टंट, त्याचबरोबर हॉलिडे कन्सल्टंट, बुकिंग एजंट, गाईड म्हणजेच मार्गदर्शक, टूर ऑपरेटर्स, ट्रॅव्हल एजन्सी, हॉटेल क्षेत्र, विमान कंपन्या, त्याच्यामध्ये तिकीटिंग किंवा काउंटर स्टाफ वगैरे याच्या माध्यमातून रोजगार मिळू शकतो. तसेच वाहतूक सेवा, बँकिंग याच्या माध्यमातून आपल्याला पर्यटनाद्वारे रोजगार उपलब्ध होऊ शकतात. काही प्रमुख उपलब्ध जे अभ्यासक्रम आहेत पर्यटनाच्या संदर्भातील त्याचा जर आपण विचार केला तर आपल्याला इथं बॅचलर ऑफ टुरिझम ॲडमिनिस्ट्रेशन, बॅचलर ऑफ टुरिझम स्टडीज, मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन इन टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, याबरोबरच MA इन टुरिझम मॅनेजमेंट, पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन ट्रॅव्हल अँड टुरिझम अशा काही उपलब्ध अभ्यासक्रमांचा आपल्याला इथे विचार करता येऊ शकतो. याचबरोबर काही पदविका अभ्यासक्रम देखील पर्यटनाच्यासाठी उपयुक्त आणि उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये एअरलाईन तिकीटिंग, एअरलाईन ग्राउंड ऑपरेशन्स, याबरोबरच ग्राउंड सपोर्ट अँड एअरपोर्ट मॅनेजमेंट, गायडिंग अँड एस्कॉर्टिंग, कार्गो मॅनेजमेंट, याबरोबरच एअरपोर्ट लॉजिस्टिक मॅनेजमेंट यासारखे काही पदविका अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. याच्यासाठी जी पात्रता असते या अभ्यासक्रमासाठी तर त्याच्यामध्ये प्रामुख्यानं ट्रॅव्हल अँड टुरिझम पदवीसाठी 12वी पास आणि पदव्युत्तर पदवीसाठी कोणत्याही विषयातील पदवी आवश्यक असते. डिप्लोमा इन टुरिझम हा 3 वर्ष कालावधीचा पूर्णवेळ अभ्यासक्रमही आपल्याला करता येऊ शकतो. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी उमेदवार हा 10वी उत्तीर्ण असायला हवा. अभ्यासक्रमासाठीच्या ज्या प्रमुख संस्था आहेत त्याचा जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येतं की या क्षेत्राशी संबंधित अभ्यासक्रमांची सोय आता बऱ्यापैकी सगळ्याच विद्यापीठामध्ये केली जात आहे. मुंबई, गोवा, पुणे, शिवाजी या आपल्या आजूबाजूच्या विद्यापीठामध्ये या ट्रॅव्हल अँड टुरिझमशी संबंधित अभ्यासक्रम आहेत. काही विद्यापीठात तर पदव्युत्तर पदवीचीही सोय उपलब्ध असल्याचे आपल्याला दिसून येते. औरंगाबादच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात तर या विषयाचा फार जुना अभ्यासक्रम उपलब्ध असल्याचं आपल्याला दिसतं. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाच्या स्कूल ऑफ सोशल सायन्स या संस्थेत पत्राद्वारे पदव्युत्तर पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याची सोय करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी अँड टुरिझम,
गुरगाव, हेरिटेज इन्स्टिट्यूट ऑफ हॉलिडे अँड टुरिझम आग्रा, अवधेश प्रताप सिंग युनिव्हर्सिटी मध्य प्रदेश, डिपार्टमेंट ऑफ टुरिझम HNB गढवाल युनिव्हर्सिटी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॅव्हल अँड टुरिझम मॅनेजमेंट मध्य प्रदेश अशा ठिकाणी या विषयावर आधारित विशेष अभ्यासक्रम चालवले जातात. बनारस हिंदू विद्यापीठामध्ये वाराणसी, केंद्रीय विद्यापीठ धर्मशाळा, केंद्रीय विद्यापीठ जम्मू, जामिया मिलिया इस्लामिया युनिव्हर्सिटी नवी दिल्ली या विद्यापीठामध्ये सुद्धा प्रामुख्याने हे जे अभ्यासक्रम आहेत ते शिकवले जातात. धन्यवाद.